कशा मित्रांनो मजेत ना मजेत राहा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण जातोय हरिश्चंद्रगडला आणि आज संध्याकाळी जातो म्हणजे 9 वाजता निघालोय. तर मित्रांनो आता आम्ही निघालो इथून. थोडा आवाज जरा इश्यू होईल. आता इथून भिवंडीला आहे. भिवंडीवरून पेट्रोल करून नाशिक फिरून आम्ही निघणार हरिश्चंद्रगड. बहुतेक रात्री 2-1 वाजता पोहोचू. दाखवतो तुम्हाला, पण रात्री काही दाखवू शकत नाही. थोडासा उजेड तेव्हा दाखवतो तिथपर्यंत पोहोचलोय ते. चला व्हिडिओ बघत राहा. अरे मोठ्या चेन मधली चेन आहे. टॉर्च आहे का? कोणाच्या पाय शूज नाही आहे. ठीक आहे. रात्रीचा ट्रेक नाईट ट्रेक चालू करतोय. पायाखाली बघायचं आणि मग चालायचं. साप वगैरे खूप जास्त शक्यता आहे पावसाच्या वातावरणात. ठीक आहे. कोणा शूज नाही टॉर्च घेतली पाहिजे. ओके. तुमचं सर्वांचं निर्वाणा हाईकमध्ये मनापासून स्वागत आहे. बेसिक इन्स्ट्रक्शन आहेत. असं काही हाय ट्रेक नाही आपल्याला. जायचं आहे आणि यायचं आहे. 2 तासाचा ट्रेक आहे. आपण 7 वाजेपर्यंत वरती पोहोचू. जाताना आपण डायरेक्ट कोकणकड्यावर जाणार आहोत. पहिला आपण मंदिरात जाणार आहोत. पहिलं कोकणकड्याला जाणार आहोत. कोकणकडा एक्सप्लोर करणार आहोत आणि नाश्ता करून मग आपण मंदिराकडे येतो. ठीक आहे. कोणाच्या बॅगेमध्ये दारू गुटखा विमल सिगारेट असं काय आहे कृपा करून आताच खाली काढून ठेवतात. वरती पण सापडलं काय नाही. ठीक आहे. सगळ्यांना बॅच मिळाले. बॅच लावायचं आणि आपला आरटीचा चॅनल नंबर आहे. चॅनल नंबर 11. वरती नेटवर्क नाही आहे. कोणी 27 लोक होता. पण 27 लोक ग्रुप सोडून कोणी कुठेही जाणार नाही. आता काढू काय फोटोज काढायला आत्ता मिळणार नाही. जाताना सगळे एक माणसाचा मध्ये गॅप नाही पाहिजे आपल्या सगळ्यांमध्ये. एक सिंगल पर्सनचा गॅप पण नाही पाहिजे. ओके. कोणाला काही त्रास होत असेल तर आम्हाला सांगायचं. चालू करू ट्रेक आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. चला किरण पुढे. मित्रांनो 5 वाजले आणि आता मी निघालेलो वरती चढायला हरिश्चंद्रगडावर. पहिल्यांदा कोकणकडा. तर बघूया काळू काय पूर्ण काय दिसत नाही. असं वाटतं की कुर्ला जातो संध्याला. रात्री कुर्ल्या इकडे पण पण पाऊस पण पडतोय मस्त. माहोल एकदम मस्त आलं वातावरण. पहिलं जाऊया चला. एक स्टॉप घेतलाय. सिडींचा बॅच झालाय आणि इथे बसलोय. थोडा अवजड असतं अजून चांगलं दिसलं असतं. तर जाऊया अजून तिकडे जायचं आपल्याला. तेव्हा तिकडे थांबलोय. सकाळी 5:30 वाजता 5:38ला एवढा उजेड आहे बघा. 5:38 म्हणजे आपल्याला 7 वाजल्याचे उजेड होते. करा आता. चला जाऊया. वरतून पावसातून आय थिंक मजबूत पाणी असणार इकडं. आणि ही व्हॅली टाईप आहे. जरा कुंड आहेत. इथे शेवटचं पाणी. आता पण पाऊस पडला त्याचा पण असू शकतो. काय भरोसा नाही. बघूया पाण्याला टच करून बघूया. पाणी गार असणार आय थिंक. चिडलं पाणी एकदम. जाऊया. तर मित्रांनो आता वरती आलो. वरती ओपन प्लेस दिसतं म्हणून बोला आता एक पहिला रेस्ट घ्या. तोपर्यंत येऊन देईल आपले ग्रुपमधले. तो पण बसूया.
जाऊया आधी. तर मंदिरापाशी आलो मित्रांनो. जवळ आता आपल्या जायचं कोकण कड्याला. येताना आपल्याला मंदिराकडे जायचं आतमध्ये. तर चला आधी दाखवतो, तरी जेवढं दाखवता येईल तेवढं. मित्रांनो मंदिराकडे आपण नंतर जाऊ. समोर इकडे बघा पाण्याचं कुंड आहे, मासे पण आहेत वाटते. आता आपल्या कोकणकडे जाईल, तिकडून जाऊन आहे हे बघणार काय की. आणि ते तिकडे हे दिसत ना, त्यातनं आतमध्ये ना मूर्त्या होत्या देवांची. तर आता कुठं आहेत ते नेमके काय माहिती नाही. समोर पण हे मंदिर आहे, इथून आपल्या वरती यायचं आणि कोकणकडे जायचं. आतमध्ये इथून गणेशाची मूर्ती आहे. चाललोय मित्रांनो, अजून काही कोकण काढा येत नाही. मंदिर सोडून 1 किलोमीटर नाही, 500 किलोमीटर आले. चालतोय बघूया आता अजून किती वेळ जायला द्यायचं. आणि भाई पावसातून हे धबधबे क्रॉस करून जायचं कोकण काढायला, म्हणजे व्हॅली टाईप आहेत छोट्या छोट्या. कॅप धुका लागायला सुरुवात झाली. कुठं आहे चालू कर. कोकणकडा कुठं आहे? कोकणकडा येईल तेव्हा मारणारा धुका आहे. अजून आपण जवळ गेल्याशिवाय समजणार नाही. आता उधळायचं नाही. आता जवळचं माणसं पण दिसणार. आता ते तू माणसं पण 2 गडा पुरली बघा. नाही आपण जरा जवळ. तर 5:30ला चालू करा काढून. आणि आता 7:40 झाले. म्हणजे 2-2.25 तास मध्ये आलेलो आहे आपण वरती. आणि आहेतच मंदिर जवळच. आय थिंक आपल्याला कोकण काढा बघायचा आहे. फोटो काढायचे आणि जायचं आपल्याला परत रिटर्न मंदिराच्या इथं. चला जाऊया, येऊन दे सर्व. तुला काळे टिपके दिसतात ना, ते कॅम्प करून राहिलेले आहेत. त्यांचं जीवन सुखी आहे, मस्त आनंद राहिले. आणि सकाळी पावसाचं पण वातावरण झालं होतं, मजबूत अनुभव घेतला. समोर कोकणकडे आहे. जाय विषय असा झाला आहे, आम्ही आलो आणि क्लिअर झाला पूर्ण. धुका दिसतच नाही. पण जाऊया जवळपास, बघूया जेवढं दिसेल तेवढं दाखवूया. आणि आपण पण बघूया, मस्त बरं वाटतं. मित्रांनो आता कोकणकड्यावरती आहे. आणि मगाशी पूर्ण क्लिअर होता, आता परत धुका आला. पुरं क्लिअर होतं पुरं. तिकडची ती व्हॅली पण दिसत होती, दोन डोंगरचे आहेत ना, तिथली व्हॅली दिसते. आणि आता रिटर्न यायला लागले. हे रिस्की काम आहे, हे सर्व रेलिंगच्या पण बाहेर जातात. होणार, क्लिअर होणार. क्लास आहे, क्लिअर झालं. नहीं कीड़े भाई साहब त्यांना हिला सांगा, मी हिला आणि धरून मनातच म्हणतो. क्लास आहे भाई, एवढं चब्बर चढावा इकडला पण क्लिअर झालं. आणि ते डोंगर आहेत ना, त्यांच्या लाईनी एवढं शेडिंग एकदम क्लिअर येते ना, शेडिंग क्लिअर येते ना, चमकतोय तो डोंगर. आतून जी व्हॅली दिसते ना, ही व्हॅली, ही एक व्हॅली डोंगर पूर्ण त्या साईडून एकदम चमकतोय तो डोंगर. असं वाटते की एकदम कलर पेंट केलेलं आहे. क्लास एकदम. मित्रांनो आता हे अथक परिश्रम करून वरती आले. आम्ही कधी झालो तो वरती? हा माट्टा चाललाय म्हणजे मोठ्या गोष्ट, म्हणजे शेवटच्या नंतर 3 ते शेवट. आणि हे यांची माया आहे ना, मस्तपैकी राहिले ना,
रात्री पाऊस सकाळी उडवला पावसानं मजा नाही. आणि आता बघ पुन्हा धुका आहे. आणि इथं तुम्हाला ते दाखवलं ना राहता येत. आणि हा खाली कोकण काढा सेंटिमेंटी मारगुंडी. मगाशी जाऊन बघितलं होतं ना धुका होता आणि आता बघ पूर्ण क्लिअर झाले. 2 मिनिटात क्लिअर होतं, 2 मिनिटात धुका होतं. बघूया आता इथं पूर्ण क्लिअर आहे. मस्त दिसतं एकदम तिकडपर्यंत. जर तुम्ही तिथं गेलात ना आणि धुका आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही, कुठं जाऊ नये काय. असं आपण गेलो नाही तर माहिती पडणार नाही. आता जाऊया नाश्ता करायला चला. आता बघ असा धुका आलाय तो एकदम एकदम अंधुक 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 अंधुक. राहू दे त्यांना जरा टाइम होऊ दे त्यांचं. शीप बाय साप. मित्रांनो आय थिंक 12 नाही सॉरी 10 वाजलेत. आम्ही आलो तिकडून बघून धुका होता काय दाखवू शकत नाही. आणि आता आम्ही जातोय पर्यात उतरून लेण्या बघायला. इथे लेण्यांचं तिथे समोर मंदिर आहे, त्याच इकडे लेण्या आहेत. पर्यात आलोय खरं, जाऊयात. पाणी नाही, पाणी असं लय मजा आली. भेंडी इथं भिजलेलो असतो, भिजायला कुठं मजा नाही. टॉवेल नाही खाली आहेत ना त्या डबकं ते मित्रांनो इथं लेण्या आहेत. आता आपण आधी इथून सुरुवात करूया, बघूया काय इकडे आहे ते. मोबाईल जास्त हलतो. हे गप, हे भाई खड्डा आहे ते. ही लेणी नाही, हे भाई पिण्यासारखं पाणी आहे शुद्ध. उतरायला विहीर आहे, विहीर डबका आहे. जाऊ काय नको आहे काय ते असायला उगाच नको जाऊ. तू इथं बसा, हलू नको, इथंच बस. हळूहळू पुकार देतो. तर मित्रांनो लेणी आली आहे. लेण्या इकडे काय आहे का बघूया, छापलेलं काय आहे का बघूया. हे भाई लावा धान धान. इकडं स्टेल आहे भाई, खालवत कोण बसला तर काय समजणार नाही. मस्त हाईट लेवलला, हाईटच्या लेवलला बघू शकता. येईल बरं, येईल बरं. कोरलेलं नाही काय कुछ नाही. इकडं काय नाही, इकडं तिकडं काय नाही. तिकडं जा, कुछ नाही भाई, कुछ नाही. नारळ नाही तिकडं, त्या साईडला मस्त आहे. हे भाई मित्रांनो आहे ना, इथं क्लास काहीतरी लिहिलं आहे बघा. लेण्या आहे, काहीतरी आहे इथं, काहीतरी होतं. आणि हे तोडले म्हणजे काहीतरी इथं होतं असणार. चला काहीतरी लिहिले 5 फूट झुरांची काहीतरी गुफा लिहिले. बघूया आता कुठं आहे. पाय हरवलं तर विषय क्लोज वेगळं. स्टेलासाठी चांगलं आहे, स्टेसाठी चांगलं आहे. काय नाही एकदम मस्त, एकदम लांब लचक आहे. आणि भाई कसं कोरलं असेल काय माहिती नाही. हो दरवाजा बोल कधी पण घ्या पण. काढले आता मित्रांनो जाऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि वरती स्ट्रक्चर बघ कसं केलंय बघ एकदम. मित्रांनो हे जे रूम दिसतात ना त्याच्यात मूर्त्या होत्या, आता कुठं आहेत काय माहिती नाही. नाही आठवण नाही इथून. अरे नाही भाई, त्यांना माया मागं बोलवलंय. आणि ही कुंड आहे. अच्छा ठीक, हा जायचंच नाही मग. जाऊया आतमध्ये मंदिरात. भाई तो गारवा आहे साईडला पण, राईट साईडला पिंडी आहे थोडासा आहे. समोरच आहे मंदिरात.
कसं कोरलंय असेल रे बाबा. मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर आहे दगडात कोरलंय. चिनी नसेल, चिनी नसेल. इकडे वरती पण काहीतरी आहे इथे तरी आहे. हवन आहे, हवन त्यासाठी. मित्रांनो इथं आतमध्ये काय विषय आहे. किती इथं कुंड आहे, लहान भिड आहे मित्रांनो. इथं ते पिंडी आहे. भाई तिथे एक कुंड आहे, इथं पण कुंड आहे. भाई केवढं उंच असेल. भाई या इथून 10 फूट आहे पाणी फुल आहे. पिंडे 3-4 पिंडे आहेत. मित्रांनो मंदिरातून बाहेर आलो आहे. येताना राईट साईडला एक वाट येते, तिकडून आहे ना खाली गेलात की बहुतेक ते मंदिर आहे. जाऊया आधी, बघूया चला. भाई साहब स्पेस आहे बघा. हेच ते 4 पिलर, तिथे 2, हे 3 तुटले. ते तो फक्त एक आहे. दाखवू तुम्हाला. पिंडी आहे, पिंडी. पूर्ण फिरून झालंय सर्व आणि ती समोरून ढग बघा कसा खाली पडतोय क्लासमध्ये एकदम. समोरून ढग एकदम खाली येत आहेत. पाऊस यायला सुरुवात झाली आहे. रिमझिम पडत होता, आता काय थोडासा गेलाय. बघा पूर्ण स्थितीला एकदम लागलेला आहे आणि इकडून पण ढग येते बघा. हाच ब्लॅकवाला ढग. आता पाऊस पडणार बस. हे मंदिर आणि तिथून पिलरचं मंदिर होतं ना, ते इथे खाली आहे. इथून येऊन इथून चालत जाऊन तिथे जायला लागतं. ओके बस. आणि हा किल्ला 15 किलोमीटर लांब आणि रुंदीला आहे 2 की 3 किलोमीटर आहे. तर आता आपण उतरूया खाली, बघूया अजून काय दाखवूया, तिथून दाखवूया. चला. मित्रांनो खाली दिसतंय ते काय माहिती. सकाळी आम्ही आलो 5:30 वाजता काळवात आणि आता आलोय परतीच्या प्रवासाला. चढून वरती आलो, सर्व फिरून आलो, सर्व दाखवतो तुम्हाला. आणि आय थिंक इथेच कुठेतरी साप आहे वाटतं, म्हणून एवढी गर्दी झाली, नाही तर गर्दी होऊ शकत नाही. बघूया चला. ए भाई साप आहे तो, एवढा हँडल नको करू. मी साप आहे एकदम साप. झालं ना ओके चलो.